आणि एक 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 सगळे जमा झाले आणि बाहेर घेतला आणि सरळ डायरेक्ट मारायलाच चालू केलं त्याने. काय तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख आहात. प्रमुख आहे. तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुम्ही मराठी आहात. या सगळ्या घटनेवरून तुमची काय अवस्था आहे? आम्ही महाराष्ट्रात जाऊन आम्ही असं वाटतं महाराष्ट्रात सेफ नाहीये, जाऊन आम्ही असं वाटतं महाराष्ट्रात सेफ नाहीये, महाराष्ट्रात जाऊन आम्ही असं वाटतं महाराष्ट्रात सेफ नाहीये, अशीच परिस्थिती झाली आमची. बालकॉन को तोड़ के बैठे हैं, उनके लिए कुछ नियम नहीं है. अनलीगल मतलब पार्किंग करके बैठे, वो बोले जो हम लोग बोलेंगे वही होगा. गप्प बसणार नाही. 100% याच्यावरती आवाज उचलू आणि ज्या पद्धतीने मारलंय त्या पद्धतीने आम्ही पण त्यांना हे करणार एवढं 100%. त्याच्यावर गुन्हा नोंदवा आणि त्यांना अरेस्ट करा. जर पोलीस स्टेशन आम्हाला सहकार्य करत नाही तर आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने संपूर्ण त्या सोसायटीमध्ये जे पण ज्यांनी यांच्यावर मारहाण केली आहे त्यांना आम्ही अद्दल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. आपल्या चॅनलवरती नेहमीच आपण स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढत असतो. खरं तर काल प्रजासत्ताक दिन होता आणि कालच्या दिवशी स्टार सिटी जी रश्मी गार्डन नावाची जी इमारत आहे त्या इमारतीची एक बातमी व्हायरल झाली होती. परंतु या बातमीमागची नेमकी सत्यता काय आहे? माझ्यासोबत हे दीपक परब आहेत. ते आता या ASI रुग्णालय आहे त्याच्यामध्ये ॲडमिट आहेत. खरं तर त्यांना काल मारहाण झालेली आहे. एक घोळका येतो आणि एक घोळका एका मराठी माणसाला टार्गेट करतो. कशासाठी? तर आपण जर पाहिलं तर वसई तालुक्यामध्ये आज परप्रांतीयांची संख्या जास्त असल्यामुळे काल त्या ठिकाणी रुपेश जाधव देखील आले होते आणि आत्ताचे जे नगरसेवक आहेत विशाल जाधव देखील आले होते. परंतु हे प्रकरण काय त्यांना देखील माहिती नव्हतं. ते असं म्हणत होते की भैया मराठी करू नका. परंतु सातत्याने महाराष्ट्रातच राहून जर मराठी माणसांवरती असे हल्ले होत असतील तर मग करायचं काय? आणि जर स्थानिक भूमिपुत्रांना बाहेरून आलेल्या व्यक्ती मारत असतील तर मग इथले नेते करतायत काय? दीपकजी, काय झालं होतं? कशासाठी तुम्हाला मारहाण झाली होती? ॲक्च्युली मी शाखा प्रमुख आहे आणि लोकांची कामं करतो. जो कोणाचा काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर मला एक दिवसा अगोदर यांचा फोन आला. कोणाचा? हे जोरसिंग सर म्हणून आहेत. हा. त्यांचा फोन आला की मी टाईल्स लावतोय गॅलरीमध्ये तर मला सोसायटीवाले लावायला देत नाहीत, तर तुम्ही आम्हाला मदत करा. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की सगळ्यांनी लावलेत ना, मग मला का नाही असं. म्हटलं ठीक आहे. मग त्या दिवशी मी संध्याकाळी गेलो आणि त्यांना सोसायटीवाल्यांना सांगितलं की बाबा सगळ्यांनी टाईल्स लावले आहेत, मग त्यांना तुम्ही का म्हणजे एकावरती अन्याय का करताय, त्यांना पण द्यायला लावायला असं, किंवा मग सगळ्यांची तरी तोडा किंवा कारवाई तरी चालू करा. तर ते म्हणायला लागले की ते आम्ही हे नाही केलं, आमची त्यावेळेला कमिटी नाही होती. म्हटलं अनधिकृत आहे ते अनधिकृत आहे ना बोललो. तर ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही होते. मग ते थोडी बाचाबाची झाली. नंतर तो आम्ही आदल्या दिवशी सॉल्व्ह केला संध्याकाळी. हे पण होते, सगळ्यांनी मॅटर क्लोज केला. थोडं बाचाबाची झाली होती सोसायटीवाल्यांची आमची, पण मारहाण वगैरे काही झाली नाही होती. सर्वांनी क्लोज केलं ते. दुसऱ्या दिवशी शाखेमध्ये गेलो आम्ही सकाळी, झेंडावंदन केला आणि फोन आला की सोसायटीमध्ये यायचं आहे म्हणून. सोसायटीमध्ये आलो तर एक आहेत आमचे मित्र उपशाखा प्रमुख, ते माझ्या सोसायटीमध्ये राहतात. त्यांना आतमध्ये बोलवलं आणि मला पण बोलवलं मागून आणि काही विचार नाही, डायरेक्ट ते कालचा विषय काढला त्यांनी. म्हणजे सगळं जो बंद झालेला होता मॅटर तो त्यांनी परत ओपन केला आणि एक 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 सगळे जमा झाले आणि बाहेर घेतला आणि सरळ डायरेक्ट मारायलाच चालू केलं त्यांनी. काय तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख आहात. प्रमुख आहे. हा. कोणत्या शाखा कोणती शाखा क्रमांक 78 मध्ये. हा. मग तुम्ही तुमच्या वरिष्ठांना ही गोष्ट सांगितली नाही? वरिष्ठांना सांगितली, विभाग प्रमुख पाटे साहेब आहेत त्यांना सांगितली, रुचिता मॅडमना सांगितले. असं बाकी शाखेतले होते सगळे. जसं माहिती पडलं तसं झेंडावंदन होतंच, मग शाखा बंद करून सगळेजण आले तिथे. हे झालं तेव्हा आणि मग सर्वांना सांगितलं त्यांनी. मग या संदर्भात पोलिसांनी काय दखल वगैरे घेतली का? पोलीस ठाण्यात काय गुन्हा वगैरे दाखल झालाय का? काहीच करत नाही. आता मी इथे ऍडमिट आहे. मला मार एवढा लागलाय की ब्रेनचे पॉझिटिव्ह आलेत रिपोर्ट. ते आता ही मेडिकलचं बघते त्याच्यामुळे माहिती. ते आता डॉक्टर आता येणार आहेत थोड्या वेळाने, ते सांगतील. त्याच्यामुळे तुम्ही एकटेच त्या सोसायटीमध्ये तुम्ही एकटेच मराठी आहात का? नाही आहेत, एक 40-50 रूम आहेत. राहायला एक 20-25 लोक असतील. मग तुम्हाला जेव्हा मारत होते तेव्हा हे सगळे उत्तर भारतीय समाजाचेच लोक होते? सगळे उत्तर भारतीय होते. 7-8 जण आम्ही होतो मराठी, पण ते कोणाला ऐकत त्यांनी सरळ मारतच घेऊन आले बाहेर. काल मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं की त्या ठिकाणी रुपेश जाधव देखील आले आणि विशाल जाधव देखील आले. ते विषय जे सांगत होतो तो विषय काहीसा वेगळा होता. कसं असतं की आमच्यावर भांडण झालं ना किंवा काय बाचाबाची झाली की ते लोक काय करतात की हे उत्तर भारतीय आणि मराठी करतायत. आता आमच्या सोसायटीत 5-6 मुस्लिम आहेत, त्यांच्यावर भांडण झाली की ते लोक हिंदू मुस्लिम करतात. असे विषय त्यांचे चालू आहेत आणि सगळे उत्तर भारतीय खराब आहेत असं नाही. जे टिपिकल जे 20-25 लोक आहेत ना तिथे, ते हे सगळं करतायत.
ती सोसायटी ती लोक चालवतात का? हा, कमिटीवरती पण ते आले का त्यांना कंटाळून कोण कमिटीवरती पण जात नाही. असे बरेच अनधिकृत भरपूर करून ठेवला. तर मी काम करतो ते, त्याच्यामुळे अनधिकृतवरती आवाज उचलला तर कारवाई ते करत पण नाही आणि काहीच नाही. सोसायटीच्या जागेवरती अतिक्रमण केलंय, सगळं करून ठेवलंय, पण कारवाई काही नाही करत आहेत. जी लोक सोसायटी चालवतात ती सोसायटी आपल्या बापाची मालमत्ता आहे असं समजून चालवतात, मग तो कोणताही विषय असो. आणि यामुळेच कुठेतरी या सगळ्या घटना घडतात. आणि मराठी माणूस नेहमीच अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतो आणि तेच दीपक परब यांनी केलं. परंतु ते एकटे पडल्यामुळे मी तुम्हाला सीसीटीव्हीचा एक व्हिडिओ जो आपल्या हाती लागलाय तो दाखवतोय की कशा प्रकारे ही सगळी लोक एका मराठी माणसाला टार्गेट करतायत. हे जे महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे ना, हे जर असंच चाललं तर मराठी माणूस इथून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याची दखल कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी घेणं काळाची गरज आहे. माझ्यासोबत त्यांची पत्नी आहे. ताई, ज्या वेळेला ह्यांना मारहाण होत होती तेव्हा तुम्ही तिथे होतात का? हो, मी बाहेरच उभी होती. हे आते आले ना तर मी वाचवायला पुढे गेलेली, पण त्यांच्या एक रुपेश शुक्ला म्हणून मुलगा आहे ना, तो कमिटीमध्ये नाही, कमिटीमध्ये ट्रेजरर आहे दीपक शुक्ला, त्याचा भाऊ आहे. तो पटकन ह्याच्या येऊन तोंडावर मारली त्याने. तर मी त्याला वाचवायला गेली तर मला त्याने माझा पण हात झटकला. माझ्या हाताला पण मारण्याच्या खुणा आहेत, म्हणजे त्या पण दिल्या, जखम झालेली आहे आणि परत मुका मार लागलेला आहे बऱ्यापैकी. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना सोडवायचा प्रयत्न करतो. चेअरमॅन संचित मोरिया म्हणून आहे, तो पटकन आला आणि परत त्याने पण त्याच्या एकदम डोक्यावर मारलं, तोंडावर पण मारलं. आणि संदीप गुप्ता म्हणून सेक्रेटरी आहे, तो पण शिव्या करत होता. हे सगळे पदाधिकारी आणि त्यांच्याबरोबरचे जे कमिटी मेंबर आहेत ना, लेडीजमध्ये मांजरेकर होती आणि अजून पंचाळ वगैरे असे होते, पाटील होता, म्हणजे असे बरेच जण होते, ते पण त्यांच्याबरोबरच होते, त्या जोडीलाच होते सगळे बाजूला. आणि हे मारत होते. आणि मी ह्यांना म्हटलं तुम्ही हात उचलू नका, कारण आपण हात उचलणं चुकीचं आहे, आम्ही रितशीर कारवाई करूया म्हणून पोलीस स्टेशनला आम्ही घेऊन जात होतो. तर त्या सीसीटीव्ही मध्ये दिसते आम्ही जात होतो ना, तर मागून चेअरमॅन येऊन पटकन त्यांच्या डोक्यावर मारलं आणि ते पाठीमागेच डोक्याला त्यांच्या मार लागले. त्याच्यामुळे मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेला नाही? गेलो, पोलीस स्टेशनला जात होतो आम्ही. पुढे रस्त्यावर आम्हाला मारत म्हणजे त्याच्या मागे मारत आमची लोक, आम्ही पण हात उचलू शकत होती, माझ्यावर पण त्याने हात उचललेला, पण कसं मारत घेऊन जात होते. पण त्याचा रस्त्याचा मला फुटेज भेटला नाहीये, पण ते मी ट्राय करते, भेटलं तर दुकानातून पुढच्या सोसायटीत भेटलं तर होईल, पण सगळ्यांचा प्रयत्न झाला तर भेटेलच. आणि त्याच्यात हे सगळे कमिटी पदावर जे आहेत ना, ते आपले हेच आहेत, उत्तर भारतीयच आहेत, फक्त 2-4 आहेत मराठी. त्यांचा काही इश्यू नाही आम्हाला एवढा. लोकांना मेंटेनन्स वगैरे वाढवतात, हे करतात किंवा वाढवतात कुठली गोष्ट. आता एखादी गोष्ट आमची झाली, पेनल्टी, फेस्टिवल चार्जेस वगैरे आम्ही पहिले कॅशमध्ये द्यायचो त्यांना. तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुम्ही मराठी आहात, या सगळ्या घटनेवरून तुमची काय अवस्था आहे? आम्ही महाराष्ट्रात जाऊन आम्ही असं वाटतं महाराष्ट्रात सेफ नाहीये, अशीच परिस्थिती झाली आमची. मी पण हात उचलला असता त्यांच्यावर, माझ्यावर तर काही कारवाई झाली नसती, कारण लेडीज कारण त्यांनी माझ्यावर पहिला उचललेला. पण तरी सुद्धा आम्हाला रितशीर जायचं होतं. मला असं वाटतं रितशीर आम्हाला न्याय भेटला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. खूप मोठं भाकीत ताईने केलेलं आहे की आम्ही महाराष्ट्रात मराठी माणूस सेफ नाहीये. माझ्यासोबत ज्यांच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलेलं आहे ती लोक आहेत, खरं तर ती मारवाडी समाजाची आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका काय विषय घडला होता. काम के लिए उनको टाइल्स मारने के लिए 4 फुट का उनको नोटिस बना कर दिया था. मेरे सर जी मेरा ये काम कर, ठीक है आप काम चालू करा दो. पहले मेरे को इनको नहीं मालूम, फिर बाद मेरे को एक जन ने कॉल किया कि आप पहले उनको लेटर दे दो. मैं लेटर में भी बना कर दे देगा. तो उनका ही एक आदमी है, तो बोला काय का लेटर कह गए, अपना आदमी है. तो फिर भी नहीं मेरे अपन को अनलीगल काम नहीं करने का है. कल मेरे को कुछ बोलना नहीं चाहिए, तो मैंने एक लेटर बना के उसको लेटर दिया कि उसके मुंह के ऊपर फेंक देना. इतना मतलब वो सामने उसका ही आदमी मेरे को बोला कि उसको मुंह के ऊपर फेंक देना. अरे फेंकने की बात नहीं है, अपन अनलीगल काम करने वाले. तो फिर बाद में उसको लेटर दिया कि ठीक है ओके सर के काम चालू कर दो. फिर उनका सोसाइटी कुछ मैटर था, तो यार कि हम लोग को भी काम कराना में कि अपना आदमी ये जो काम करने वाला जो भी हो, मैं आपका काम करवा देगा, ठीक है आपका काम चालू करो. काम हुआ 3 दिन में मेरा काम हो गया. काम होने के बाद टाइल्स लगने के बाद में इससे पहले मैंने मतलब वो ग्रिल के लिए अप्लाई किया था. पहले बोला सोसाइटी में सब प्लेन ग्रिल है, किसी का मतलब ये बॉक्स वाला ग्रीन नहीं लगेगा. तो मैंने वो कैंसिल किया, जान दो मैं कौन मजिकमारी करेगा. उसके बाद में फिर यही आया मैटर, तो मैंने उनको परमिशन लेके ये काम चालू किया. तो बोला ये नहीं, ये तीनों मतलब ये तीनों सेक्रेटरी उधर आए, चेयरमैन सेक्रेटरी तीनों फ्लैट के अंदर आए. आने के बाद में ये काम के ये टाइल्स निकालना पड़ेगा. अरे मेरे सर मैं कल आपको लेटर दे के काम किया और ये कौन सा मैटर है. शेर मैंने हम लोग ने आपको बना के आपने वोटिंग दिया. अरे वोटिंग वाला काम आते आज से नहीं, मैं इधर 20 साल से इधर हूँ. आप लोग तो अभी आए कि नहीं जो बोलेगा वही हम जो बोलेंगे ना वही होगा. टाइल्स निकाल रहे नहीं तो मैं मेरे आदमी को ला रहा हूँ. तो मिस्त्री था वो डर के मारे उसने वो निकाल दिया. और अभी आज तो आपके ऊपर 5,000 का फाइन है और हर मंथली आपके ऊपर चार्ज लग के आएगा. तो फिर बाद में शाम को मीटिंग हुआ तो बोला ठीक है अब कल अपन मीटिंग करते. तो वो कल का दिवस तो आपको मालूम अलग ही था. तो बोला आपको शाम को
6 बजे अपनी मीटिंग रखते हैं। 6 बजे का बात हुआ तो इस सुबह ये इनके आपस के आदमी को बुला के ये इन प्रोफेसर के साथ में मजकमारी कर दिया। जे विषय काय तो आपल्याला कळलाच असेल। और मतलब उल्टा हमको धमकी दे रही है। और कल चौकी के उधर गए कि या तो जोर सिंह भी निकल जाओ यहाँ से, नहीं अभी आपको घसीट के मारेंगे। अरे यार ये कौन सी बात, मैं फ्लैट के अंदर काम कर रहा हूँ, ग्रिल के अंदर काम कर रहा हूँ, बाहर काम किया हुआ है। जो अनलीगल करके बैठे, जो बालकनी को तोड़ के बैठे हैं, उनके लिए कुछ नियम नहीं है। अनलीगल मतलब पार्किंग करके बैठे, वो बोले जो हम लोग बोलेंगे वही होगा, तो बस चलने वाला नहीं। ये लोग क्या मतलब एक्चुअल में इनका मेजोरिटी पूरा अलग ही है। और मैं उनको 20 साल से उनको जान रहा हूँ, अपना दुकान है, ये सामने से इनकी क्या बोलने का सवाल ही अलग अलग है इनका। दादागिरी करतात। काल तो व्हिडिओ जर पाहिला आपण तर त्या ठिकाणी सचिन मोरे देखील होते। सचिन मोरेनेच आपल्याला बोलवलं। सचिनजी, काल जो काही प्रकार बातमीच्या माध्यमातून आपण पाहिला तो प्रकार काहीसा वेगळा आहे आणि आज जी काही घटना समोर येते ती सगळी वेगळी आहे। तिथे आताचे विद्यमान नगरसेवक होते आणि पूर्वीचे माजी महापौर रुपेश जाधव देखील होते। ते असं म्हणत होते की भैयानी मराठी करू नका, परंतु इथे मराठी माणसाला मारहाण झालेली आहे। काय तुम्ही आता पावलं उचलणार आहात? काल आमचे विभागाध्यक्ष राजेजी जाधव यांनी मला कॉल केला की असं असं प्रकार घडलाय आपल्या अचोले इथे, एव्हरशाईन लास्ट स्टॉप इथे। ताबडतोब आम्ही गाडी काढली आणि त्या दिशेने आलो। पाहतो तर प्रकार गंभीर होता आणि ज्या पद्धतीने नंतर आम्हाला माहिती पडलं, जे CCTV फुटेज काढल्यानंतर ज्या पद्धतीने मारहाण झाली ती खूप भयंकर प्रकारे झाले। आणि असे जर काही घडत असेल महाराष्ट्रात तर आम्ही गप्प बसणार नाही। 100% याच्यावरती आवाज उचलू आणि ज्या पद्धतीने मारलंय त्या पद्धतीने आम्ही पण त्यांना हे करणार, एवढं 100%। जसंच तसे उत्तर मनसे देखील देऊ शकते। पोलीस याच्यामध्ये काय भूमिका घेतील ते देखील पाहण्यासारखं आहे। जाधव साहेब, जेव्हा घटना घडली त्या किती वेळाने तुम्ही तिथे पोहोचला? घटना घडली, मला फोन आला आणि आम्ही 7-8 मिनिटात आम्ही तिथे पोचलो। हे जे आहेत दीपक यांचे भाऊ गणेश हे माझ्या शेजारी राहतात। त्यांनी मला कॉल केला की दादा असं असं घडलेलं आहे आणि तुम्ही त्वरित या। मग आम्ही लवकरच मी, मोरे साहेब आणि आमची सगळी टीम होती, आम्ही 2 गाड्या घेऊन आलो होतो। एकदम गंभीर परिस्थिती होती तिकडची, काही गुमराह करण्याचा प्रयत्न चाललेला। माझं तर म्हणणं असं आहे की सोसायटीचा प्रॉब्लेम होता तर सोसायटीच्या लॉच्या प्रमाणे त्यांनी तो सॉल्व्ह केला पाहिजे होता। पण एखादा माणसाला तुम्ही बोलावून उत्तर भारतीय सगळे 4-5 मिळून त्याच्यावर हमला करता, हे निंदनीय आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जर ह्याच्यावर हे थांबवलं नाही गेलं तर पुढे परिस्थिती फार गंभीर होणार आहे। मराठी माणूस इथे जगू शकणार नाही। आणि आम्ही आता पोलीस स्टेशनला गेलेलो, पोलीस स्टेशनला आम्ही विनंती केली आहे, त्यांना सांगितलं आहे की तुम्ही सगळे फुटेज वगैरे चेक करा आणि त्वरित त्यांच्यावर गुन्हा नोंदवा आणि त्यांना अरेस्ट करा। जर पोलीस स्टेशन आम्हाला सहकार्य करत नाही तर आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलनी संपूर्ण त्या सोसायटीमध्ये ज्यांनी यांच्यावर मारहाण केली आहे त्यांना आम्ही अद्दल घडवू, हा आमचा राजसाहेबांतर्फे आणि अविनाश जाधवतर्फे आमचा शब्द आहे। मनसेचा थेट इशारा आहे या प्रकरणात पोलिसांनी जर लक्ष घातलं नाही तर मनसे स्टाईल आंदोलन होईल आणि सोसायटीत ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी दीपक परब यांना मारहाण केलेली आहे त्यांना मनसे स्टाईल धडा शिकवला जायची। पाहुणे असंख्य, पोसतो मराठी, आपल्याच घरात हाल सोसतो मराठी, अशी काहीशी परिस्थिती आता मराठी माणसाची वसई विरार शहरात देखील होताना आपल्याला दिसते। आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।